कमालपूरवरून रामगाव मार्गे दर्यापूर जाणाऱ्या बसमध्ये मागील गेल्या कित्येक दिवसापासून काही टवाळखोर मुले हे महाविद्यालयीन मुलीची छेडखानी करत असल्याची बाब लक्षात आलेली आहे। नरदोळा येथील काही मुली या कमालपूर बसमध्ये बसून आपल्या विद्यालयात नेहमीप्रमाणे जात असतात। त्याच बसमध्ये रामगाव येथील काही टवाळखोर मुले हे दररोज विनाकारण मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात। नरदोळा फाट्यावर बस आली की बसमधील काही टवाळखोर मुले हे स्वतःच कंडक्टरच्या बाजूला जाऊन नरदोळा फाट्यावर बस थांबू नये म्हणून डबल बेल वाजवतात। कंडक्टरने कित्येक वेळा या टवाळखोरी करणाऱ्या मुलांना ओरडले असता तरी सुद्धा याचा टवाळखोरी करणाऱ्या मुलांवर कुठलाही परिणाम झालेला नाही। आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास नरदोळा गावाजवळ काही महाविद्यालयीन मुली बसमध्ये चढत असताना तेथेच या टवाळखोर मुलांनी त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला। बसमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर बस कंडक्टरने फाट्यावर बस थांबवली। वारंवार होत असलेल्या त्रासामुळे मुलींनी त्यांच्या पालकांना फोनद्वारे माहिती दिली व नरदोळा फाट्यावर गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ जमा होऊन त्यांनी तब्बल 1 तास ही बस रोखून ठेवली। ग्रामस्थांनी त्या टवाळखोरी करणाऱ्या मुलांना चांगला चोप दिला व नंतर या संदर्भात खल्लार पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। परंतु खल्लार पोलीस घटनास्थळी 1 तास उशिरा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणावरून ते टवाळखोर मुले फरार झाले। एकीकडे पोलीस प्रशासन महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतो असे बोलले जाते, परंतु दुसरीकडे अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थिनीवर भर दिवसा अशा प्रकारे छेडखानीचे प्रकार होऊन सुद्धा पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचत नाही। त्यामुळे खरंच महिला व शाळकरी मुली त्या सुरक्षित आहे का असा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे।